तर शेतकरी बांधव, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जे काही सोलर पंपाचं आयुष्य हे कसं वाढवायचंय. जे काही वारंवार तुमचा सोलर पंप बिघडत असेल तर तो बिघडून नसन द्यायचा आणि जास्त काळ 30 ते 40 वर्ष तुमचा सोलर पंप हात चालला पाहिजे. नेमकं याच्या मग शास्त्रीय दृष्ट्या आणि तांत्रिक दृष्ट्या मी काही आज तुम्हाला 15 पॉईंट सांगणार आहेत. हे जे तुम्ही जे काही 15 पॉईंट मी आज सांगणार आहे ते तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. आता खूप साऱ्या शेतकरी बांधवांना हे 15 पैकी काही मुद्दे याच्यामध्ये तुम्हाला माहित असतील, परंतु याच्यामध्ये काही असे मुद्दे आहेत की तुम्हाला ते काटेकोरपणे पालन ते केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या काही तुमची सोलर पंपचं आयुष्य हे नक्की वाढणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एकही पॉईंट तिथे मिस करू नका, जेणेकरून तुमचा सोलर पंपाचं आयुष्य तिथे वाढण्यास तिथे मदत होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत तिथे बघायचा आहे. तर आपण याच्यामध्ये आता 15 याच्यामध्ये तांत्रिक आणि टेक्निकल गोष्टी 15 तुम्हाला पॉईंट सांगणार आहेत. त्याच्यामध्ये पॉईंट नंबर पहिला 1 नंबरचा असा आहे की सोलर पॅनल नियमित स्वच्छ ठेवा. सोलर पॅनल जी काही धुळा असेल, पक्ष्याची विष्ठा असेल, त्याच्यानंतर झाडाची काही पाने असतील, माती साचली असेल तर त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश हा ते सोलर पॅनलला कमी मिळतो. याच्यामुळे काय होते, जी काही वीज निर्मिती आहे ती वीज निर्मिती तिथे कमी होते. पंप जास्त वेळ चालत नाही. त्याच्यानंतर कंट्रोलवर जास्त लोड येतो. किमान महिन्यातून 2 वेळा स्वच्छ पाण्याने जे काही आपला कंट्रोलर आहे, जे काही आपले पॅनल आहेत ते पॅनल एकदा स्वच्छ साफ केले पाहिजेत. त्याच्यामध्ये कडक डिटर्जंट किंवा आम्लयुक्त पदार्थाचा तिथे वापर केला नाही पाहिजे. सिंपल आपले शॅम्पू पुढे 2 काला याच्यामध्ये शॅम्पू पुढे धुतला तरी चालेल, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 2 त्याच्यामध्ये हॉटस्पॉट टाळा. तर पॅनलच्या एका भागावर सावली पडली तर त्या सोलर मध्ये किंवा पॅनल मध्ये हॉटस्पॉट तयार होत असतो. हॉटस्पॉट तयार होण्याची शक्यता असते. आता हॉटस्पॉट मुळे काय होते, जे काही सोलर पॅनलचे सेल आहेत ते सेल गरम होतात, पॅनलची कार्यक्षमता ही कमी होते. त्याच्यानंतर दीर्घकाळात पॅनल हा खराब होऊ शकतो. म्हणून झाडाची सावली, अँटिना किंवा इतर जे काही अडथळे आहेत त्या सोलर पॅनलवरती सावली पाडण्याचे ते तुम्ही तिथे दूर केले पाहिजेत. त्याच्यानंतर 3रा पॉईंट आहे तुमचा लाईफ वाढण्याचा सोलर पंपाचा योग्य अर्थिंग असणे. आता सोलर सिस्टम मध्ये सर्वसाधारणपणे 3 प्रकारची तिथे अर्थिंग केलेली असते किंवा 3 प्रकारची अर्थिंग तिथे आवश्यक असते. तर पहिली म्हणजे पॅनल अर्थिंग, दुसरी म्हणजे स्ट्रक्चर अर्थिंग, तिसरी म्हणजे लाइटनिंग अर्थिंग. आता लाइटनिंग म्हणजे वीजरोधक. आता अर्थिंग खराब झाल्यास तुमचा जे कंट्रोलर आहे तो कंट्रोलर खराब होऊ शकतो, मोटर खराब होऊ शकते. त्याच्यानंतर वीज पाडण्यापासून मोठं नुकसान तिथे टाळू शकतो किंवा वीज तिथे पडते जर तिथे अर्थिंग जर नसेल तर. त्याच्यानंतर 4था पॉईंट आहे लूज कनेक्शन टाळा. तर जे काही आपले MC4 कनेक्टर असतील, DC केबल असेल किंवा जे काही टर्मिनल असतील नियमित तिथे तपासले पाहिजेत. लूज कनेक्शन मुळे काय होते, जे काही हिट निर्माण होते, व्होल्टेज तिथे ड्रॉप होतं, फायरचा जो काही आग लागण्याची तिथे दाट शक्यता असते. त्याच्यामुळे जे काही लूज कनेक्शन आपल्याला अजिबात ठेवायचे नाही, लगेच ताबडतोब व्यवस्थित जॉईंट तिथे द्यायचं आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे मोटरला ड्राय रन देऊ नका. म्हणजे पाण्याची पातळी खुली त्याच्यानंतर गेली तर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मोटर असणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये ड्राय रन चालल्यास ती काय बेरिंग आहे ती बेरिंग खराब होते, वाइंडिंग गरम होते, मोटरचे जे काय आयुष्य आहे ते मोटरचं आयुष्य कमी होते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, ड्राय प्रोटेक्शन तिथं सुरू ठेवायचंय किंवा आपली ड्राय प्रोटेक्शन आहे ते वेळोवेळी तिथे तपासलं पाहिजे, जेणेकरून आपली काही मोटरला तिथे इफेक्ट होणार नाही. त्याच्यामुळे काय व्यवस्थित सेटिंग केलेली पाहिजे. पॉईंट नंबर 6 योग्य पाईपलाईनचा वापर करणे. आता लहान डायमीटरचा पाईप असल्यास जे काही फ्रिक्शन लॉस असतो तो वाढत असतो. मोटर हे अतिरिक्त ताण येतो मोटरवरती. नेहमी कंपनीने सुचवलेले पाईप तिथे वापरले पाहिजेत. कमी डायमीटरचा पाईप वापरायचा नाही, जेणेकरून आपल्या मोटरवरती ताण येणार नाही. पॉईंट नंबर 7 पाण्याचा स्रोत तपासा. आपला बोरवेल मध्ये वाळू किंवा गाळ जास्त असल्यास काय होतं, इम्पिलर दिसतो. जे काही पंप असतो त्या पंप दिसतो, इम्पिलर असतात म्हणजे पंपाची इफिशियन्सी तिथे कमी होते. गरज पडल्यास आपल्याला काय बोर एकदा रिबोर करून घ्या, साफ करून घ्या, जेणेकरून अशा समस्याला तुम्हाला तोंड द्यावा लागणार नाही. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 8 कंट्रोलर सुरक्षित ठेवा. तर कंट्रोलर थेट उन्हात ठेवू नका, पावसापासून वाचवा कंट्रोलरला. आणि जे काही व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी तिथे इन्स्टॉल करा किंवा बसवा. म्हणजे खेळत्या वाऱ्यामध्ये तिथे वारा त्या कंट्रोलरला लागलं पाहिजे.
जास्त तापमानामुळे काय होतं, इलेक्ट्रॉनिक्स भागाचे जे काय आयुष्य आहे ते आयुष्य कमी होतं. त्याच्यामुळे आपल्याला हवेमध्ये ठेवण्याची जास्त तिथं गरज असते स्टार्टरला आपल्या. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 6, फॉल्ट कोड दुर्लक्ष करू नका. फॉल्ट जे काही स्टार्टरला येतात ते फॉल्ट दुरुस्त करू नका. जे काही ओव्हर करंट असेल, ओव्हर व्होल्टेज असेल, अंडर व्होल्टेज असेल, ड्राय रन असेल, ओव्हर करंट असेल, त्याच्यानंतर ओव्हर टेम्परेचर असेल, हे जे काही फॉल्ट वारंवार आपल्या स्टार्टरवर दिसत असतात, तर हे कारण शोधून ते दुरुस्त लगेच आपण तिथे केलं पाहिजे. त्याच्यानंतर जो काही 10वा नंबरचा पॉईंट आहे आपला, जो 10वा नंबरचा पॉईंट आहे आपल्या पंपाची लाईफ वाढण्यासाठी, तर लाइटनिंग प्रोटेक्शन असणं आपल्याला गरजेचं आहे. ते काय होतं, पावसाळ्यात वीज पडल्यामुळे कंट्रोलर एसपीडी आणि पीसीबी खराब होऊ शकतो आपला. योग्य लाइटनिंग हार्वेस्टर, वीज रोधक त्याला आपण म्हणतो, तो आपण लावला पाहिजे. सर्च प्रोटेक्ट डिव्हाइस तिथे बसणे अत्यंत महत्वाचे असते. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे बसणं हे गरजेचं असणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या पंपाची लाईफ नक्की तिथे वाढणार आहे. त्याच्यानंतर 11 नंबरचा पॉईंट आहे योग्य माउंटिंग स्ट्रक्चर. स्ट्रक्चर जे काय ते गंजलेलं नसावं, सेल स्ट्रक्चर नसावं, पॅनल अलाइनमेंट तिथे बदलत असते. वाऱ्यामुळे काय ते वाऱ्यामुळे नुकसान तिथे होऊ शकतो. त्याच्यामुळे स्ट्रक्चर सुद्धा एक प्रॉपर तिथे आपल्याला असलं पाहिजे, खोल खड्डा खाल्लेला पाहिजे. त्याच्यानंतर सर्व नट बोल्ट एकदम टाईट दरवर्षी तुम्ही एकदा तपासले पाहिजे. त्याच्यानंतर 12 नंबरचा पॉईंट आहे योग्य टिल्ट अँगल. जो काही आपला सोलर पॅनल बसतो ते पॅनलचा योग्य अँगल तिथे असला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, जास्त वीज तयार करते, पाण्यामध्ये वाढ होते, त्याच्यानंतर आयुष्य सुद्धा पॅनलचं वाढतं. त्याच्यामुळे जे काय इंग्लिशन अँगल आहे, जे काय आपण पॅनल झुकलेले असतो ते 30 डिग्री मध्ये त्याच्यामध्ये कंपनी रेफर करत असते. त्याच्यामुळे तुम्ही 30 डिग्री तिथे ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 3, वायरिंग इन्स्पेक्शन. दर 6 महिन्यांनी आपलं जे काही केबल आहे, ते केबल कुठं कट झाले का बघायचंय, गुंतराने तुटलं का बघायचंय, इन्सुलेशन डॅमेज झालं का कुठं बघायचंय. त्याच्यानंतर कुठं कनेक्टर आहे ते कनेक्टर हिटिंग झालेले का झालेले का ते बघायचंय. हे काही लहान दोषामुळे काय होतं, मोठ्या बिघाडीची कारणं तिथे बनू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षातच ठेवायचं तिथे. त्याच्यानंतर 14 नंबरचा जो पॉईंट असणार आहे, 14 नंबरचा पॉईंट, वेळेवर सर्व्हिस तिथे आपल्याला करावी लागणार आहे सर्व्हिस. त्याच्यानंतर वर्षातून किमान एकदा तरी कंट्रोलर आपल्याला चेक केला पाहिजे, आर्थिंग तिथं चेक केली पाहिजे, इन्सुलेशन वायरिंगचं व्यवस्थित चेक केलं पाहिजे, आउटपुट व्होल्टेज चेक केलं पाहिजे, मोटर करंट किती घेते काय घेते एकदम व्यवस्थित आपण तिथे चेकअप केलं पाहिजे स्टार्टरवरती. त्याच्यानंतर जे काही आपण हे जे काही महत्वाच्या बाबी आहेत त्या महत्वाच्या बाबी आपल्या तिथे केले पाहिजे. आता सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे निकृष्ट दराचे काही पार्ट आहेत ते पार्ट अजिबात वापरू नका. म्हणजे जे काही MC4 कनेक्टर असेल, केबल असेल, फ्यूज असेल, कनेक्टर असेल, हे जे काही ते चांगल्या क्वालिटीचे वापरा. यामुळे काय होते, तुमची सिस्टीम पूर्ण धोक्यात येऊ शकते. नेहमी काय ISI किंवा त्याच्यानंतर IEC या नामांकित कंपनीचे साहित्य तुम्ही वापरले पाहिजे. त्याच्यामुळे तुमचे जे काही खराबी होणार आहे सोलरला, ती खराबी तिथे नक्की तिथे टाळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, सोलर पंपाचे आयुष्य फक्त कंपनीवर अवलंबून नसतं, तर ते योग्य तिथं इन्स्टॉलेशन केलेलं पाहिजे, स्ट्रक्चर व्यवस्थित त्या माउंटेड केलं पाहिजे, नियमित आपला सोलरचा मेंटेनन्स पाहिजे. वेळेवर फॉल्ट जर आला तर तिथे वेळेवर फॉल्ट आपण रिपेअर केला पाहिजे. योग्य तिथं आर्थिंग असली पाहिजे. जे काही सोलर पॅनल आहेत ते पॅनल सुद्धा एकदम क्लीन असली पाहिजे. ड्राय रन प्रोटेक्शनची सेटिंग लावली पाहिजे, जेणेकरून बोरमधलं ताळ्यामधलं पाणी जर संपलं तर ऑटोमॅटिक तुमचं मोटर बंद तिथे पडली पाहिजे. प्रत्येक स्टार्टरमध्ये शक्यतो ती असतीच. त्याच्यानंतर क्वालिटी कंपोनंट तिथे वापरले पाहिजेत. तर शेतकरी बांधवांनो, हे जे काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत 15, या 15 गोष्टीची जर तुम्ही काही जर घेतली तर नक्की तुमच्या पंपाचं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. तर शेतकरी बांधवांनो, ह्याच्यात तुम्हाला 15 पॉईंट जर आवडले जर असतील तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि असेच माहितीपूर्ण आणि टेक्निकल माहिती सोलर संबंधित जर बघायची जर असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमची या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.